नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू असतो. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी कसिनोतील फोटो ट्विट केला होता. संबंधित फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत अशी चर्चा सुरू होती. पण भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संबंधित दावा फेटाळला होता. तसेच बावनकुळे यांनी आज प्रसार माध्यमांसमोर एक प्रतिक्रिया दिली. खरं तर मी मागच्या 34 वर्षापासून राजकीय, सामाजिक, सार्वजनिक जीवनात आहे. मी भाजपा सेना युतीचंही खूप काम केलं अनेक वर्ष. त्यामुळे शिवसेनेमधल्या जुने आमचे मित्र तिकडले लोक मला ओळखतात. विधिमंडळात 20 वर्षापासून आहे. विधिमंडळात माझे मित्रमंडळ सर्वच आहे. मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की 4-4दा आम्ही निवडून आलो आहोत मतदारसंघामध्ये. अशा कुठल्या फोटोच्या आधारावर कुणाची इमेज तुम्हाला खराब करता येत नाही. मोठ्या प्रमाणावर आम्ही संघर्ष करून 34 वर्ष काम करून इमेज तयार केली आहे. आणि त्यामुळे कुणी हा प्रयत्न केलाही आहे तर त्यांचा प्रयत्न त्यांना लखलाभ आहे. पण एक गोष्ट खरी आहे की मला जे कळलं की परिवाराला ज्या पद्धतीने त्रास झाला, खरं तर माझी मुलगी, माझी सून आणि 14 महिन्यापासून मी घरीच एक दिवसाकडे जातो, आठवड्यातनं किंवा महिन्यातनं, आणि पुढे 1 वर्ष घरी जाणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी 3 दिवसाचा वेळ माझा खूप माझ्याकडनं घेतला. त्यांनी टूर तयार केला. हाँगकाँग, मकाऊ या पर्यटन स्थळावर आम्ही गेलो आणि अत्यंत चांगलं चालू असताना व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या पद्धतीने आमच्या परिवाराला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हे राजकारणाच्या थोडं दुःखही वाटलं की राजकारणामध्ये या पद्धतीनं काम करताना अशा पद्धतीचे प्रयत्नही चुकीचे वाटले. तर या दृष्टीने त्या ठिकाणी थोडं आम्हाला त्या ठिकाणी परिवाराला आणि आम्हा सर्वांना वाईट वाटलं. पण ठीक आहे, राजकारणाचा भाग आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये एखादा पर्यटनाला गेलं, आणि हे सर्वांनाच माहिती आहे, हाँगकाँग, मकाऊमध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलच्या कुठल्याही एंडला गेलं तरी कसिनोमधूनच क्रॉस करावं लागतं. असं कोणी जर मकाऊमध्ये गेलं असेल किंवा हाँगकाँगला गेलं असेल, असं कुठलंच हॉटेल नाही ज्यातनं कसिनोतून क्रॉस करून तिकडे आपल्या रूममध्ये किंवा आपल्या रेसिडेन्समध्ये किंवा फूड मॉलमध्ये किंवा खरेदी सेंटरमध्ये. त्यामुळं कुणीतरी अशी मिच्छूचपणा करायची आणि काय सांगायचं, 3.5 कोटी रुपये. अहो, असा काळ आहे, 1 लाख रुपयेसुद्धा तुम्ही इमिग्रेशन करू शकत नाही. 1 लाख रुपये तुमच्या बॅगमध्ये असले तर 3-3दा सिक्युरिटी आज चेक करावी लागतं. आणि इतके पैसे, म्हणजे जसे हाँगकाँगला काही माझा मित्र आहे मोठा, तिथे माझे बँक अकाउंट्स आहे असा दर्शवण्याचा प्रयत्न केला. माझं कुठलाही मित्र नाही, माझे कुठले अकाउंट विदेशात नाही आहे. आणि खरं तर मला कधीकधी असं वाटतं आता की कधी काळी ज्यांनी हे विदेशात पैसे ठेवले असतील, कधी काळी त्यांना प्रशिक्षण असेल विदेशात पैसे ठेवण्याचं, डॉलर कन्वर्ट करायचं, काळा धन जमा करायचं, अशा लोकांकडनं जरा मला समजून घ्यावं लागेल आता की विदेशात 3.5 कोटी कसे जातात, तिथे डॉलर कसे बनतात, 3 तासात 3.5 कोटी कसे खेळले जातात. काय मूर्खपणा आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांनी हे आरोप केले त्यांना त्यांचे आरोप लखलाभ आहे. पण एवढं मात्र नक्की, या ट्रीपमध्ये, या पर्यटनाच्या ट्रीपमध्ये मोठ्या मुश्किलीने 14 महिन्यात 3 दिवस माझ्या परिवाराला दिले आणि पुढे 1 वर्ष मी देणार नाही आहे. त्यामुळं ह्या गोष्टीचं नक्की वाईट वाटलं की राजकारणाची पातळी एवढी खाली जाऊ शकतं. राज्य सरकारी कर्मचारी व निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे 17 लाख कर्मचारी 14 डिसेंबर पासून मुदत संपावर जाणार आहे. मार्च 2023 मध्ये संप आंदोलन छेडलं होतं. या संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी प्रधान मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासने दिली. आम्ही ते मान्य केले, पण संप मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. 17 मागण्यांसंदर्भात मुख्य सचिव पातळीवर चर्चा करून त्या विभागातर्फे मार्ग काढला जाईल. परंतु गेल्या 6
महिन्यांपासून या निवृत्ती वेतन संबंधांमध्ये जुन्या पेन्शन संबंधांमध्ये समिती नेमली होती। त्या समितीने 3 महिन्यात काहीही हालचाल केलेली नाही। नाईलाजाने 17 लाख कर्मचाऱ्यांनी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती यावेळी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीसांनी दिली आहे। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा 17 लाख कर्मचारी शिक्षकांनी मार्च 2023 मध्ये संप आंदोलन छेडलं होतं। या संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या प्रमुखांनी म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी आपुलकीने मध्यस्थी केली आणि त्यांनी जी आमची प्रधान मागणी होती की सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन द्या, या बाबतीत लेखी आश्वासन किंवा हमी ती त्या ठिकाणी दिल्या कारणानं त्याने जी विनंती केली की 17 मागण्याच्या म्हणजे इतर जे आहेत त्या बाबतीत सुद्धा मुख्य सचिव पातळीवरती त्या डिपार्टमेंटमध्ये चर्चा करून त्यातून मार्ग काढला जाईल। परंतु गेल्या 6 महिन्यात या निवृत्ती वेतन संबंधामध्ये जुन्या पेन्शन संबंधामध्ये जी समिती नेमली होती त्या समितीने 3 महिन्याची मुदत असून देखील त्यात कार्य पूर्ण केलं नाही। 2 वेळा मुदत वाढत झाली तरी सुद्धा ते अहवाल तो पूर्ण होऊ शकला नाही। त्याचप्रमाणे इतर सगळ्या मागण्या 17 ज्या मागण्या होत्या त्या बाबतीत सुद्धा कुठल्याही प्रकारची हालचाल त्या ठिकाणी दिसून आली नाही आणि त्यामुळे राज्यातील कर्मचारी प्रक्षुब्ध झाले, शिक्षक त्या ठिकाणी संतप्त झाले आणि त्यांनी पुनश्च एकदा 21 ऑक्टोबरला राज्यातील समन्वय समितीची त्या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली आणि त्या सभेमध्ये हे राज्य शासन अशा पद्धतीने जर उदासीनता दाखवत असेल तर मग संस्थगित केलेलं आंदोलन हे पुनश्च त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। या मुद्द्यावरती सर्वांचं एकमत झालं आणि आम्ही 2 निर्णय घेतले। 8 नोव्हेंबरला प्रत्येक जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर, तालुका स्तरावरती तहसीलदार कार्यालयासमोर हे मोर्चे, सहकुटुंब मोर्चे, माझे कुटुंब माझी पेन्शन या शीर्षकाखाली त्या ठिकाणी नेण्यासंबंधित आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला। त्याप्रमाणे ते आंदोलनही झालं, परंतु तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो तो त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे आम्ही एक जो निर्णय आता घेतला की आंदोलन त्या ठिकाणी पुनश्च त्या ठिकाणी त्याचा हळूहळू करायचा आणि म्हणूनच नाईलाजाने राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षकांनी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही पेन्शनची मागणी पूर्ण होईपर्यंत आणि 17 मागण्यांमध्ये कंत्राटी कर्मचारी, रिक्त पदे भरा, त्याचबरोबर इतर ज्या अनुकंपा तत्वावरच्या नियुक्त्या, अगदी 60 वर्षी निवृत्ती या बाबतीत सुद्धा आम्ही निश्चितपणे आग्रही राहणार आहोत आणि ते प्रश्न सुटेपर्यंत या संबंधामध्ये योग्य शासकीय भूमिका त्या ठिकाणी दिसेपर्यंत हा संप आंदोलन त्या ठिकाणी सुरू राहील अशा प्रकारची त्या ठिकाणी घोषणा ही अनेक ठिकाणी सर्वदूर राज्यामध्ये आजची मीटिंग या ठिकाणी म्हणजे संभाजीनगरमध्ये जी आहे ती प्रचारासाठी ते 14 तारखेच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवरती तर तशाच सभा घेऊन गेल्या महाराष्ट्रामध्ये 14 डिसेंबर पासून बेमुदत संप करण्याचा निर्धार आम्ही करत आहोत ही बाब या ठिकाणी मी स्पष्ट करतो। सर आपलं नाव? मी विश्वास काटकर, निमंत्रक सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य। मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे। मुदतवाढीनंतर मनोज जरांगे पाटील हे राज्यभरातील समाज बांधवांच्या भेटीगाठी घेण्यासाठी 3ऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। 3ऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यातील आज त्यांचा शेवटचा दिवस असून शेवटची समारोप सभा ही बीडच्या धोंडराई गावात होणार असून सभेची जय्यत तयारी धोंडराई येथे करण्यात आली आहे। समारोप असल्यामुळे पुढील दिशा काय असणार हे आज जरांगे पाटील स्पष्ट करतील। यांचे मार्गदर्शन
आरक्षण मराठा समाज बांधवांनी उत्सुकता शिगेला पोहोचली असून आतापासूनच धोंडराई गावात मराठा समाज बांधव एकवटण्यास सुरुवात झाली आहे। सभेसाठी मराठा सेवक देखील सभा मैदानावर दाखल झाले आहेत। सभेची तयारी अंतिम टप्प्यात असून रात्री धोंडराई गावात मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। मराठा अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तिसऱ्या टप्प्यातली समारोप सभा ही धोंडराई येथे होत आहे आणि त्यानिमित्त धोंडराईमध्ये सर्व मराठा बांधवांनी जय्यत तयारी केलेली आहे। आतापर्यंत जरांगे पाटलाच्या सभेचं लोकसंख्या पाहता इथं धोंडराईत 2 लाखाच्या आसपास समाज बांधव येणार आहे। त्याची तयारी पूर्ण गावातील मराठा बांधवांनी धोंडराईच्या सर्व तयारी जय्यत करून ठेवलेली आहे। गेवराईकडून येणारी पार्किंग व्यवस्था हायवेवर नॅशनल गेवराई शेवगाव हायवेवरली धोंडराई फाट्यावर आहे। इकडून उमापूरकडून येणारी नदीतल्या मारुती हनुमान मंदिर जवळ आहे आणि इकडून जे गंगतडीचे जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी बस स्टँड धोंडराई येथे केलेले आहे। 3 टप्प्यात पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी JCB क्रेन सर्व काही पुष्पवृष्टी सगळं करणार आहेत आम्ही त्यांचे। पुण्याहून आम्ही एक ढोली झांज पथक एकदम मोठं असं आणलं आहे 100 माणसं। या जरांगे पाटलांची जी सभा धोंडराई गावामध्ये होणार आहे ती एक विराट सभा होणार आहे आणि याच्यासाठी धोंडराई गावातील लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध लोकांपर्यंत सर्वांनीच अतिशय जय्यत तयारी केलेली आहे। आम्ही स्वागतासाठी JCBचं नियोजन केलेलं आहे आणि JCBच्या द्वारे आम्ही पुष्पवृष्टी पण करणार आहोत आणि तुम्ही इथं बघता आता भव्य दिव्य असं स्टेज या ठिकाणी आम्ही उभारलेलं आहे। त्यानंतर आम्ही रॅम्प पण समोर तयार केलेला आहे की अंतरवाली सराटीच्या धर्तीवरतीच आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आतापर्यंत माझ्या माहितीनुसार धोंडराई गाव आणि गेवराई तालुक्यातील ही एक रेकॉर्ड ब्रेकिंग सभा होणार आहे आणि या सभेमध्ये 2 ते 3 लाखाच्या जवळपास मराठा बांधव या ठिकाणी जमणार आहेत जे आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी आपला एक प्रतिसाद देण्यासाठी जमा होणार आहेत। बाहेर गावाहून येणाऱ्या मराठा समाजासाठी काय आव्हान असेल? बाहेर गावाहून येणाऱ्या मराठा समाज बांधवासाठी एकच आव्हान आहे की सर्वांनी ही सभा शांततेत कशा पद्धतीने पार पाडता येईल आणि सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून आपल्याला मराठा आरक्षण घ्यायचं आहे आणि ते आपल्या हक्काचं आहे। तर या ठिकाणी शांततेत यावं आणि ही सभा शांततेत पार पाडावी एवढं एक आव्हान आपण या ठिकाणी करतोय। भारत मातेच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात अकोला अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्व विक्रम देशाला समर्पित आहे असे मनोगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले। ते बडनेरा वाय पॉइंट येथे राजपथने उभारलेल्या गिनीज विश्व विक्रम स्तंभ स्मारकाच्या अनावरण प्रसंगी बोलत होते। ते म्हणाले की हा विक्रम अमरावती अकोला जिल्ह्यात नोंदवला जाणे हे विशेष आनंददायी आहे। या विक्रमाचे प्रतीक म्हणून उभारलेले सुरेख स्तंभ स्मारक या विक्रमाची ग्वाही देत आहे। यावर्षी आमच्या विभागाने लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा प्रकारे 7 रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत। त्यामध्ये विशेष रूपाने राजपथ इन्फ्राकॉम या पुण्यातील कंपनीने अमरावती ते पुरणखेड दरम्यान 75 किलोमीटरपेक्षा जास्त सिंगल लेन रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कुठेही न थांबता पूर्ण केलेले आहे। 3 जून 2022 रोजी सकाळी 7:27 सुरू झालेले काम 7 जून 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता संपले आणि एकूण 105 तास 33 मिनिटे सातत्याने काम करत राजपथने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर नाव कोरलं। हा विक्रम भारत मातेच्या आझादी का अमृत महोत्सव। काहीही असेल आपली टीम जिंकली असती पण पनौतीने पराभूत केलं। वर्ल्ड कप सामन्यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला होता। यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय। राहुल गांधीकडून खरं म्हणजे कुठली अपेक्षाच नाही आहे, कारण त्यांच्या आतापर्यंत स्टेटमेंट, त्याचं बोलणं, त्यांची भाषणं म्हणजे हे खरं हा एक विदूषकी प्रकारच त्याचा त्या ठिकाणी चाललेला असतो। पण आपला देश, आपले खेळाडू
क्रिकेटमध्ये सगळ्या देशांना त्यांनी हरवलं, सर्वाधिक गुण त्यांनी घेतले, 10 मॅचेस जिंकले 11पैकी, 11व्या मॅचला हरले. आता शेवटी हा खेळ आहे आणि हरल्यानंतर स्वतः मोदीजी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सगळ्या खेळाडूंचं त्या ठिकाणी कौतुक केलं, त्यांना पुन्हा चेअरअप केलं. आणि असं असताना राहुल गांधी त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत, काय पण बोलतो आहे. पनोत्री मंत्री आहेत म्हणतात, PM म्हणजे प्रधानमंत्री नाही तर ते पनोत्री मंत्री आहेत, त्यांच्यामुळे हे हारलेत. मला वाटतं त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते आणि यांच्याकडून खरं म्हणजे अपेक्षाही नाही, राहुल गांधीकडून त्यांच्याकडून काही फार अपेक्षाही नाही आहे. पण राष्ट्रीय नेता स्वतःला होणारा माणूस म्हणजे हो घातलेला माणूस इतक्या वेड्यासारखं काही बोलू शकतो आणि ते खेळाच्या ठिकाणी मला वाटतं हे कोणालाही देशामध्ये आवडलेलं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांच्याकडून अपेक्षाही करणं हे फार चुकीचं आहे, कारण त्यांना कशातलंच काही माहीत नाही आहे. फक्त मला असं वाटेल की आता काँग्रेस पक्षाला त्यांचीच पनोत्री लागलेली आहे आणि त्यामुळे सगळ्या देशातून त्याचा नायनाट होत चाललेला आहे, नायनाटच होत चाललेला आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री की ज्यांनी त्यांचा डंका जगभर आहे, देशभर नाही जगभर त्यांचा डंका त्याच्या नावाचा आहे. आज देश आपण आता कुठे पुढे चाललेला आहे, आज सगळं जग आपल्याकडे कुठल्या अपेक्षेने बघतो आहे. आणि असं असताना त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे मला वाटतं हा बालिशपणा आहे, हा विदूषकीपणा आहे, एवढंच मी म्हणेन. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी, वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर। नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट। तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ। और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपुर। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोड़ी रोड, रामनगर, नागपुर। सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। हर परिवार की पसंद कृष्णा मेंस। कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे। तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. विश्रांतीनंतर आपले स्वागत. चोपडा धरणगाव रोडवरील आखातवाडे शिवारातील मोबाईल टॉवरचे जनरेटर चोरल्याची घटना पोलीस संतोष पारधी यांना फोनवरून समजल्यानंतर रात्रीची गस्त घालणारे अधिकारी व कर्मचारी यांना तत्काळ घटनास्थळी रवाना झाल्यानंतर सदर ठिकाणी पिकअप गाडीमध्ये जनरेटर ठेवून चोरटे पसार झाले. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरामध्ये शोध घेतला असता त्यांना 7 जणांना ताब्यात घेण्यात यश आले तर 3 जण फरार झाले आहेत. चोपडा शहर पोलीस स्टेशनला दरोडाचा प्रयत्न आणि चोरी असे 2 गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहे. त्यांच्यातील 1-2 जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असू शकतात असं वाटत आहे. पिकअप व्हॅन सह जनरेटर 4 ते 5 लाखांचे तसेच इतर साहित्य दरोडे टाकण्याचे असल्याचे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के पाटील यांनी सांगितले. आज पहाटे 5-5:30 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे अंमलदार संतोष पारधी यांना एका व्यक्तीने फोन करून सांगितले की रेल मारुतीच्या अगोदर रस्त्यावरती एक पिकअप व्हॅन आणि 8 ते 10 इसम हातात टॅने आणि इतर हत्यार घेऊन उभे आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्याने तात्काळ नाईट राऊंडचे अधिकारी आणि अंमलदार यांना त्या ठिकाणी रवाना केले आणि आम्हाला पण माहिती दिली, इतर कर्मचाऱ्यांना पण माहिती दिली. नाईट राऊंडचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते लोक ती पिकअप व्हॅन त्याच ठिकाणी सोडून
जंगलात पळून गेले. त्यानंतर आम्ही देखील इतर कर्मचारी घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो. तर मग आम्ही वेले शिवार, चहार्डी शिवार आणि निमगव्हाण शिवार अशा तिन्ही शिवारामध्ये सर्व 10 ते 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदर आरोपींचा शोध घेतला. तर 7 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. उर्वरित अजून 3 आरोपी पळून गेलेले आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे असलेली पिकअप व्हॅन ती बघितली असता त्यामध्ये एक जनरेटर होतं आणि नंतर असं निष्पन्न झालं की त्यांनी ते रेलच्या मारुतीच्या अगोदर एक जिओ कंपनीचं मोबाईल टावर आहे, त्या टावर जवळून त्यांनी ते जनरेटर चोरलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांच्यावरती दरोड्याचा प्रयत्न आणि चोरी असे 2 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. साहेब, ते आरोपी अटक केले, त्यांच्या कुठं गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या जे आम्ही प्राथमिक त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे तर त्यातून असं वाटत नाहीये, परंतु त्यामध्ये 2-3 आरोपी हे प्रोफेशनल असावे अशी आमची शक्यता आहे. टोटल असे किती मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे? त्यामध्ये पिकअप व्हॅन आहे, जवळपास 4 ते 5 लाखाचं एक जनरेटर आहे जिओ कंपनीच्या मोबाईल टावरचं आणि इतर वस्तू दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य लागतं. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये 6 वर्षीय चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवत 50 वर्षीय विठ्ठल समाधान दामोदर या नराधम आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना 4 दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी 3 पथके रवाना करून भुसावळ येथून आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव जामोद पोलीस हद्दीमध्ये 19 तारखेला अतिशय संवेदनशील घटना घडली. एक अल्पवयीन बालिका वय 6 वर्ष ही खेळण्याकरता गेली असता एका नराधमान आरोपीनं विजय समाधान दामोदर असं आरोपीचं नाव आहे, त्याने तिला चॉकलेटचा आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिथून तो पळून गेला. त्या मुलीच्या आईच्या रिपोर्टवरून पोस्टे जळगावमध्ये ते अपराध क्रमांक 624/23 कलम 376 AB सह पोक्सो अशा कलमांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यामधला आरोपी फरार झाल्यानंतर आम्ही त्याचा शोध घेतला. अकोला या ठिकाणी काही लोकेशन मिळालं, त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला, तिथं मिळाला नाही. नंतर मग मुंबई, पुणे, परत भुसावळ असे आम्ही 3 ते 4 टीम तयार करून शोध घेतला. आरोपीला भुसावळ इथून ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याच्यावर त्याला अटक करून माननीय न्यायालयासमोर पेश केलं. त्याला 7 दिवस विचार मिळालेला आहे. पुढील तपास कसून चौकशी आम्ही करत आहोत. बीएमसी कोविड ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स घोटाळा प्रकरणी आणखी एक FIR दाखल केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. 10 ऑगस्ट 2021 रोजी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये पहिली तक्रार दाखल केली होती. कोविड घोटाळ्यात आणखीन एक गुन्हा FIR दाखल. काल रात्री मुंबई आर्थिक गुन्हे विभागाने नागपाडा पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेचे अधिकारी रोमिन छेडा, उत्तर प्रदेशची हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या विरोधात ऑक्सिजन जनरेशन प्लांट घोटाळ्यात गुन्हा दाखल केला. 38 कोटी रुपयेचे ऑक्सिजन प्लांट रुपये 138 कोटी मध्ये विकत घेतले. या घोटाळ्याची सगळ्यात पहिली तक्रार मी 10 ऑगस्ट 2021 रोजी केली होती. हिसाब तो देना पडेगा. माझ्या मतदारसंघात येण्यासाठी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. ते माझ्या मतदारसंघात आहे आणि मी नागपूरला राहत आहे असे प्रसार माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले. तसेच जर शिंदे समिती काम करत आहे त्यावर मी बोलणे योग्य नाही. तो डाटा कुणाला दाखवला याबद्दल मला कल्पना नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार राजस्थानमध्ये येईल असेही पुढे ते म्हणाले. माझ्या मतदारसंघात येण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते माझ्या मतदारसंघात आहेत, मी नागपूरमध्ये आहे. हा पूर्वीपासून राजकीय आरोप होता. मी अनेक वेळा असं सांगितलंय की महाराष्ट्राला एक राजकीय परंपरा आहे, राजकीय वारसा आहे. सन्माननीय वसंतदादा पाटील साहेबांपासून अनेक लोकांची मुख्यमंत्रीपदे गेलेली होती. त्याच्यामध्ये वसंतदादा पाटील साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, मनोहर जोशी साहेब असतील, नारायणराव राणे साहेब असतील, यांची अनेक वेळा मंत्रिपदं केलेली आहेत. परंतु एवढा आदळ आपटपणा
कधीच महाराष्ट्रानं राजकीय संस्कृतीमध्ये बघितला नव्हता. आणि मला असं वाटतं की सत्ता गेल्यामुळं, मुख्यमंत्रीपद गेल्यामुळं आणि मंत्रिपद गेल्यामुळं काही लोकांना आमची बदनामी करणं हा एकच उद्देश आहे, पण त्याला काहीही अर्थ नाही. अजितदादा ज्यावेळी आमच्याकडे आले आणि आमच्या आघाडीमध्ये, आमच्या युतीमध्ये सामील झाले, तरी मला असं वाटतं की गद्दार आणि खोके या सगळ्याला फुलस्टॉप मिळालेला आहे. आणि म्हणून मी अनेक वेळा विचारलेलं आहे की आम्ही जर गद्दार असू तर तीच भूमिका सरकार गतिशाली पद्धतीनं पुढे जाते म्हणून अजितदादांनी घेतलेली आहे. मग अजितदादांच्या बाबतीमध्ये काय बोलतील? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. अंबाबाईचे दर्शन घेऊन महामार्ग रोको आंदोलनाच्या दिशेने राजू शेट्टी रवाना झाले. सरकारला आणि साखर कारखानदारांना सद्बुद्धी देवो म्हणत त्यांनी साकडे घातले. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. श्रीराम नगरी फरसान नागपुर, स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की। इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराळ, वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित। श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है, तो देर किस बात की। गर्म नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांड्रा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डेपो के बाजू, नागपुर। संपर्क करें 9370494240 पर। गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध। उमरेड नागपूर हायवे टच लेआउट। फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या। प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर। आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं। बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध। 100% सुरक्षित गुंतवणूक। सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा। संपर्क करा। ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए। लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा। स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस। अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा। इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं, साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं। दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं। साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट, किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस, स्ट्रेस फ्री। स्ट्रेस फ्री मैट्रेस, रेस्ट योर बॉडी एंड सोल। Available in all leading stores near you. For business inquiries, please contact. उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टोरेंट अब आपके लिए नए अंदाज में। नैवेद्यम स्वाद ऐसा जो एक बार आए उनका दिल खाने बार बार ललचाए। जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद, वो भी एक ही छत के नीचे। साफ सफाई का विशेष ख्याल, तो देर किस बात की, आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग। हमारा पता प्रताप नगर चौक, नागपुर और माउंट रोड, सदर नागपुर। लालित्य का प्रतीक, परंपरा का सार और सुंदरता की परिभाषा का परिचय दीवान साड़ी, जहां हर साड़ी की है एक कहानी। दीवान साड़ी में आपको मिलेंगे आपके स्टाइल की साड़ियाँ, ट्रेंडी लहंगे, कोट सेट, कुर्ती, वन पीस और भी बहुत कुछ, और ये सब होलसेल प्राइस में। जी हाँ, आपने एकदम सही सुना, ये सब कुछ आपको मिलेगा होलसेल प्राइस में। तो अब हर त्योहार की शॉपिंग होगी सिर्फ दीवान साड़ी स्टोर से। हमारा पता पत्नी भवन, गांधी बाग, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9373128096। दीवान साड़ी, जहाँ हर साड़ी की है एक कहानी।